तीस सोन्याचा उंगारा शतपाकाचे मनाला ही आहे माऊली तुझी मानाची पालखी निघाल करण्याला. तारीख आहे 28 नोव्हेंबर. आता चाललंय आपली एकवेळची पालखी निघालेली आहे. तर आता नाकेपर्यंत पोहोचले. आम्ही चाललोय पालखीच्या बरोबर. तर मला जरा लेट झाला कारण की पेपर होते माझे. तर आता माझ्या बरोबर एक स्वीटी आहे, वेदू दादा पण आहे, चल तुझी पण आहे. तर आता आम्ही नाक्यापर्यंत पोहोचलोय. मी नाका स्टेशन जवळ पोहोचलो. गणपती स्टेशन पर्यंत पोहोचलोय. तर चाललंय बघा, बघू शकतो मी पालखी आहे इथं. चला बघू कुठपर्यंत जातोय. दादा गणेश नाईक आलेले आहेत आमच्या पालखी जवळ. तर हे बघा आमचा साहेब गणेश नाईक, आमचा साहेब गणेश नाईक. आता आमचं नाना पण चालत एकविरेला. दुसरं वर्ष नानाचा. गेल्या वर्षी मी नव्हता लावत. चला आता ही जी पालखी आहे ती आता पूर्ण इथून गणपती लोणाला चालत जाईल. तर आता आम्ही तर नाही चाललो आता इथे. तर चला ते आपलं आता मानवदादा पण चालत चाललंय. चालत चालत ना. येस चलो एनर्जी. असेल. तर आता आपल्याबरोबर इथं लोणी पाटील पण आहे. ती पण आता एक पालखीबरोबर चालत चालले. सो चला आता जाऊया, बघूया कुठपर्यंत जातोय आम्ही सगळे. तर काय आता आम्ही पाहुण्यापर्यंत पोहोचलेलो आहोत. तर इथे आता पालखीची तयारी केली आहे बघा. ब्लॉगर आपले मिसळ पाव खात आहे. दाखव नाश्ता करायला थांबलेत. गाईच कशा हावऱ्यांसारखे खाताना, जसं काय काय भेटलंच नाही लोकांना, धजले नुसते. झूट आहे झूट. सो गाईस आम्ही परत रिटर्न आलो पाहुण्यावरूनच. त्याच्या पुढं जायची जरा परमिशन भेटली नाही. असं काय नाही, जाम दमलो आता. जाऊ आता घरी पोहोचलो आम्ही. घनसरीला ऑटोनी आलो. चला आता घरी चाललो. ती पण आली माझ्याबरोबर. चला.